नेट न्यूज। माजी सरपंच किसनराव जोरवेकर यांनी केला खुलासा। चाळीसगाव येथील महाविकास आघाडीच्या वतीने जे आंदोलन झाले त्यात जे मी माझे विचार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मांडले त्यात मी कुठेही आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात बोललेलो नाही, असा खुलासा माजी सरपंच व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते किसनराव जोरवेकर यांनी दिला आहे। पहा यावेळी काय म्हणाले किसनराव जोरवेकर। महाविकास आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर 21 तारखेला चाळीसगाव तहसील कचेरी समोर जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये मी जे काही माझे विचार मांडले त्यामध्ये कुठेही मी आमदार मंगेश चव्हाण यांचं नाव घेऊन त्यांना गोळ्या घालण्याची भाषा केलेली नाही। असं असताना अलीकडे मी आता सकाळी EPS 95 कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय मेळाव्याला शिर्डी येथे आलेलो असताना मला दुपारनंतर कळालं की काही व्हिडिओ व्हायरल झाले, काही बातम्या आल्या, त्यामध्ये मी आमदार मंगेश चव्हाणांना पिस्तुलाने गोळी मारून ठार मारण्याची धमकी दिली। अत्यंत चुकीच्या बातम्या आहे। आमदार मंगेश चव्हाण हे चाळीसगावचे दादा आहेत। आमसभेमध्ये त्यांनी सांगितलं की मी एकमेव दादा या चाळीसगावचा आहे। अशा दादाच्या नादी मी कशाला लागू, त्यांना मी मारण्याची धमकी कशासाठी देऊ। मी त्यांना कुठल्याही प्रकारचं नाव न घेता किंवा नाव घेऊन मारण्याची धमकी दिलेली नाही। आलेल्या बातम्या खोट्या आहे। ज्यांनी कोणी या बातम्या प्रसिद्ध केल्या त्या बातम्याच्या अनुषंगाने मी लवकरच त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणारे एका वृत्तवाहिनीने देखील माझं नाव घेऊन मी आमदारांना ठार मारण्याची धमकी दिली अशी बातमी प्रसिद्ध केली। त्या TV9च्या संदर्भात देखील मी चाळीसगाव न्यायालयामध्ये त्यांचे प्रतिनिधी मुख्य संपादक जे कोणी असतील त्यांच्या विरोधात मी या ठिकाणी दावा दाखल करणार आहे। त्याचबरोबर ज्यांनी कोणी या विषयाचं भांडवल करून मला आणि आमदारांना बदनाम करण्याचा, कारण ज्या काही बातम्या प्रसिद्ध झाल्या त्या बातम्याच्या अनुषंगाने आमदार बदनाम झाले, मी बदनाम झालो आणि म्हणून त्या अनुषंगाने देखील ज्यांनी कोणी राजकीय भांडवल करून आपला कंड शमवण्याचा प्रयत्न केला त्यांना मी कायदेशीर मार्गाने नीट करणार आहे। आणि पुन्हा एक खुलासा करतो का मी आमदार मंगेश चव्हाण साहेबांचं नाव घेऊन त्या ठिकाणी कुठलेही वक्तव्य केलेलं नाही, त्यांना मी धमकी देखील दिली नाही आणि म्हणून प्रसारित होणाऱ्या बातम्या या खोट्या आहे याची जनतेने नोंद घ्यावी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.